पण जोपर्यंत तुम्ही या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये आहात, तुमच्याकडून लोकांची सेवा ही आमच्या सर्वांची अपेक्षा आहे, ती तुम्ही पूर्ण कराल अशी या ठिकाणी अपेक्षा करतो. मी कुणाशी आसपासच बोललेलो नाही. याचा अर्थ तुम्ही गैरसमजातून असं काढू नका की इथं सगळं चालतं. तुम्ही जर चुकीचं काम करायला लागला तर मी कमी बोलतो आणि त्या माणसाची व्यवस्था मात्र नक्की करून देतो. त्यामुळे फक्त बोलून वाया घालणार नाही. तुम्हाला विनंती एवढीच आहे की अजिबात ह्या तालुक्यातल्या कुठल्याही सामान्य माणसाची तक्रार तुमच्याविषयी आमच्यापर्यंत येता कामा नये. तुमची जबाबदारी आहे. तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा. तुम्हाला स्वतःला गोष्ट काही करू शकणार नाही. तुम्हाला विनंती एवढीच आहे की तुमची नैतिक जबाबदारी त्या कार्यकाळामध्ये 5 वर्षांमध्ये तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडावं लागेल. मी कसल्याही परिस्थितीत तुमच्या चहाच्या सुद्धा निंद्यात राहणार नाही. मी आज बिडू साहेबांना सुद्धा चहा पिलेलो नाही. त्यामुळे तुम्हाला माझ्यापासून घाबरावंच लागेल. कारण चुकीचं काम या ठिकाणी करून घेतलं जाणार नाही, खपवून घेतलं जाणार नाही. त्याला तुम्हाला त्रास होईल त्या गोष्टींचा. तुम्हाला सगळ्या स्टाफला माझी विनंती आहे की अत्यंत प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका तुम्ही सर्वांनी ठेवावी अशी या ठिकाणी अपेक्षा करतो. आज आढावा बैठक झाली म्हणजे परत आता तुमचं माझा संबंध सोडणार नाही. आपण अधिवेशन संपलं की परत ज्या सूचना आहेत, ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या तालुक्याच्या विकासासाठी त्या आपण इथून पुढे एकत्रितपणे, शेवटी फक्त प्रशासन एकटे करू शकत नाही, फक्त लोकप्रतिनिधी एकटे करू शकत नाहीत. आपण भारताची 2 चाक आहोत. आपल्याला एकत्रितपणे हे काम करण्याची जबाबदारी लोकांनी दिली. ती प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घेऊन काम करूया. तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित राहिला. या सगळ्या बिडू साहेब आहेत, फुलान साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत, दिवाजी साहेब आहेत, PI साहेब आहेत, त्या सगळ्यांचं मी मतदारसंघाच्या आमच्या तुमच्या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो आणि मीटिंग